मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री बावनकुळेंवर निशाणा साधला। कुणबी दाखले रद्द झाल्यावरून जरांगे सरकारवर संतापले आणि 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत आंदोलन करणार अशी घोषणा जरांगेंनी केली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। कुणबी नोंदी रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून जरांगेंनी बावनकुळेंवर बोचरी टीका केली आहे। आम्ही मराठ्यांनीच फक्त मरणे आत्मा भोगायचा का? आम्ही कोणाचा घेतला नाही, आमचा हक्काचा घेतलाय, तेही तुम्ही रद्द करायला निघालात। मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांना शब्द आहे माझा, एकही नोंद रद्द होऊ देणार नाही। तुम्ही नोंदी रद्द करून आमच्या बोकांडी बसायचं काम करू नका। मंत्र्या होऊन बावनकुळ्या, मी जर का बोकांडी बसलो तर उठायचो नाही पुन्हा। तू आधी लागू नको। माय बाप मराठ्यांना सांगतो, तुम्हाला बोललेलं वाईट वाटत असाल, माझी तळपायची आग तुमच्याच लेकरासाठी मस्तकात गेली। त्यांच्या भाषणावर मी काय बोलत नाही, कारण ते शेवटी त्या समाजाचं नेतृत्व करून पुढे जात आहेत। फक्त माझी त्यांना विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील, ही सगळी लोक मराठा समाजाला प्रामाणिकपणाने न्याय देण्याची भूमिका घेत आहेत, त्यांनी घेतलेली आहे। ओबीसीच्या आरक्षणावर परिणाम न होता माननीय शिंदे साहेबांनी मराठा समाजाला प्रचंड पद्धतीने देण्याचा निर्णय घेतलेला होता। त्याच्यामुळे गैरसमजातनं वैयक्तिक पातळीवर कोणावर बोलू नये ही देखील माझी त्यांना विनंती आहे। आणि त्यांच्या ज्या शंका आहेत, त्यांचे जे काही गैरसमज दूर झालेले आहेत, ते आम्ही नक्की दूर करणार आहोत ना। शेवटी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना घेतली आणि आता देवेंद्रजी घेत आहेत। त्याच्यामुळे गैरसमज असू नये, कारण या सगळ्या गैरसमजाचा फायदा ज्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही अशा पद्धतीचे पक्ष घेत असतात। आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आपण चर्चा करू, आपण चर्चेतनं पुढे जाऊ। मराठा आरक्षणासाठी कुणाचा जीव घेण्यासही मागे पुढे पाहणार नाही अशी भाषा जरांगे पाटलांनी वापरली आहे। मला माझ्या समाजाच्या लेकरासाठी प्रमाणपत्र पाहिजे, एक शब्दाने सुद्धा तुम्हाला दुखवणार नाही, पण तुम्ही चूक सुधारली नाही तर तुमचा दुमता काढल्याशिवाय मी सोडणार। तुमच्यात किती ताकद येते हे मला माहिती, आणि माझ्या मराठ्यात किती आहे हे तुम्हाला पण माहिती। मराठे गाडी सुद्धा बसून नाही द्यायची, ती वेळ येऊ देऊ नका। आणि मी माझ्या जातीच्या लेकरासाठी कुठल्याही टोकाला उतरू शकतो। मी जर जीव घेणं उपोषण करू शकतो, तर मी कोणाचा जीव घ्यायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही। मला त्या रस्त्यावर उतरू नका। नाही, मला वाटतं दोन्ही गोष्टी त्यांनी करू नये। जीव घेऊ तर नक्कीच नाही, तो गुन्हा होईल। आणि जीव दिला तरी आम्हाला महाराष्ट्राला, मराठा समाजाला जरांगेंची गरज आहे। त्याच्यामुळे मला वाटतं दोन्ही गोष्टी त्यांनी करू नये अशी माझी मित्र म्हणून त्यांना विनंती आहे। फक्त जीव देण्याची आवश्यकता नाहीये, उलट समाजाच्या प्रश्नासाठी चांगल्या पद्धतीने जगण्याची आवश्यकता, असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे। मनोज जरांगे पाटील सातत्यानं मराठा समाजाच्यासाठी लढा देत आहेत आणि मराठा समाजाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे। वडेट्टीवारांनीही जरांगेंवर टीका केली आहे। 52% ओबीसींसाठी सरकारनं 500 कोटी दिले, तर अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारनं 12,000 कोटी रुपये दिल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। हा आमचा जरांगे म्हणतोय आमचे लेकर। बाबा, आम्हाला विरोध नाही आहे रे तुझा जरांगे पाटील। अण्णासाहेब पाटील महामंडळाला तुम्ही 12,000 कोटी रुपये दिले, आमचा तुम्हाला विरोध नाही, पण 52% ओबीसी असताना आमच्या पोरांसाठी 500 कोटी। आणि आमचा हा फडणवीसजी सांगतो माझा डीएनए ओबीसी आहे, आणि ओबीसीला घंटा वाजवायला होता आम्हाला मंदिरात येऊन। वाजवा रे वाजवा, घंटा वाजवत बसा, यासाठी ओबीसीचा वापर। देवा धर्माच्या नावाने तुमचा वापर मुठभर लोक करताय, ते तुमच्या रक्षणासाठी करत नाही, तर ते स्वतःच्या रक्षणासाठी या देशातील ओबीसीचा वापर करताय। म्हणून तुम्हाला विनंती आहे,